एखाद्याने कॅडबरी मागावी आणि लिमलेटची गोळी द्यावी असा हा प्रकार। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्राचा पूर्णपणे भ्रमनिरास झाल्याची स्थिती असल्याचं दानवे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांनी प्राथमिक माहिती दिली की प्राथमिक स्वरूपात त्याला उत्तर दिलेलं आहे। त्यात प्रत्येक मुद्दा वाईज मी त्यांना सवाल केले। जो MUTP म्हणजे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट याची मूळ किंमत किती आहे? मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प याच्यात मला महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीनं या कामाला मोठा निधी द्यावा असं मागणी केलेला एखादा व्यक्ती दाखवा। गुजरातसाठीचा प्रकल्प तो महाराष्ट्राच्या नावावर का खपवता हा माझा माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की एखाद्या मुलाने कॅडबरी मागावी त्याच्या हातात एखादी लिमलेटची गोळी द्यावी अशा प्रकारे हा प्रकार आहे। महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे। खरं तर देशातल्या विशेषतः बिहार राज्याने आंध्र प्रदेशने ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे विकासाचे प्रकल्प घेऊन गेलेले आहे। महाराष्ट्राचं हे सरकारमधले मुख्यमंत्री गद्दारी करून झालेले 2 उपमुख्यमंत्री या लोकांनी खरं तर पळीभर पाण्यामध्ये ज्याला हिंदीत चुल्लू भर पाणी में डूब मरना चाहिए अशा प्रकारची स्थिती आहे। कारण या महाराष्ट्राच्या वाट्याला देशात सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देत असताना या महाराष्ट्राच्या वाट्याला मला असं वाटतं पूर्णपणे भ्रमनिरास झाला अशा प्रकारची स्थिती आहे।